चला तर मित्रांनो, एका नवीन दिवसाची सुरुवात करूया कडप्पा शहराला बाय बाय करून आणि आता थेट जाऊया तिरुपतीला, जे की इथून साधारण 140 किलोमीटर आहे. आता वाजले सकाळचे 7:15 आणि साधारण इथून जायला 3 तास दाखवतोय मला मॅपवरती. तर बघूया आपण किती वाजता पोहोचतोय. साधारण एक 10-10:15चं अरायवल असेल माझं तिरुपतीमध्ये. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, फिरत राहा आणि माझा व्हिडिओ बघत राहा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्या ट्रिपचे पहिले 1000 किलोमीटर कंप्लीट झाले. टोटल ट्रिपच्या 40% भाग आपण कव्हर केलेला आहे. 60% पण होऊनच जातील. तोपर्यंत यू गाईज स्टे ट्यून्ड आणि सबस्क्राईब टू माय चॅनल. ओ हो, लुक ॲट द व्ह्यू मॅन. वा वा वा, काय सुंदर व्ह्यू आहे इथं. मस्त. असे फुकटचे व्ह्यू रोड ट्रिपमध्येच मिळतात आपल्याला. त्याच्यामुळं रोड ट्रिप प्रत्येकाने करायला पाहिजे. फ्री आहे, फ्री. बघून घ्या. खूप सुंदर रोड आहे, खूप सिनिक आहे, मस्त वाटतं इकडे. पेट्रोल रिफिल करून घेऊया आजच्या दिवसाचं पहिलं. मित्रांनो, आपण आंध्र प्रदेशात फिरतोय, तर आंध्र प्रदेशाबाबतीतले काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स पण जरा समजून घेऊया. आंध्र प्रदेश हे दक्षिण भारतातलं एक राज्य आहे, ज्याची राजधानी अमरावती आहे. ती आपली अमरावती नव्हे, महाराष्ट्रातली. यांची अमरावती वेगळी आहे. पहिल्यांदा जेव्हा संयुक्त किंवा एकत्रित असा आंध्र प्रदेश होता, तेलंगणातून न फुटलेला आंध्र प्रदेश, त्यांची राजधानी हैदराबाद होती. पण हैदराबाद तेलंगणाला मिळालं नंतर, आणि यांनी अमरावती म्हणून आपला राजधानीचा स्वीकार केला. इथली भाषा तेलुगू आहे, तर तुम्हाला माहितीच आहे. दुसरी इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ह्याला भारताचं राईस बाउल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं, कारण इथं भात शेती खूप मोठ्या प्रमाणावर केली जाते आणि भाताचं उत्पादनसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होतं. तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या राज्याला देशातला 2 नंबरचा सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा मिळाला आहे. गुजरातनंतर तो दुसऱ्या नंबरला येतो. गुजरातला साधारण माझ्या मते 1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा खूप मोठा आहे, आणि यांना 1000 किलोमीटरचा आहे. आणि माझ्या मते बहुतेक महाराष्ट्राचा तिसरा नंबर लागत असावा याच्यामध्ये, कारण महाराष्ट्राला बहुतेक 750 किलोमीटरचा समुद्रकिनारा मिळाला आहे. चौथी इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे भाषिक आधारावर निर्माण झालेलं हे पहिलं राज्य आहे. जेव्हा भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर भाषिक आधारावरती प्रांतरचना होत होती, त्याच्यावेळी हे राज्य पहिल्यांदाच तेलुगू भाषिकांचं राज्य म्हणून आंध्र प्रदेशाचं राज्य असं निर्माण करण्यात आलं. पहिल्यांदा आंध्र प्रदेश हा मद्रास राज्याचाच भाग होता, पण मद्रास राज्यामधून हे फुटून आंध्र प्रदेश हे नवीन राज्य त्यावेळी बनवण्यात आलं, आणि त्यांची भाषा तेलुगू राहिली. आणि त्याच्याबरोबर जे मद्रास राज्य आहे त्याचं नाव त्यानंतर तामिळनाडू करण्यात आलं, म्हणजे तामिळ बोलणाऱ्या लोकांचा प्रदेश आहे, तर ते तामिळनाडू आहे. मित्रांनो, मी जस्ट आता तिरुपतीमध्ये पोहोचलेलो आहे, आणि साधारण मला 3 तास लागले कडप्पा ते तिरुपती हे अंतर पार करण्यासाठी. रोडबद्दल जर अपडेट द्यायचा झाला तर हा रोड पॅचेसमध्ये चांगला आहे, आणि पॅचेसमध्ये बराच खड्डेमय पण झालेला आहे. त्याच्यामुळे 50-50% आपल्याला असा म्हणता येईल की चांगला वाईट अशा पद्धतीचा तो
रोड मला दिसला. जर कुणाला तिरुपतीला त्या रोडने यायचं असेल तर एखाद्या वेळेस अवॉइड पण करू शकतात. दुसरा ऑल्टरनेट कुठला रोड असेल तर दुसरा एक हायवे आहे, पण तो थोडासा लांब नाही, 25 ते 30 किलोमीटर लांब नाही, त्याच्यामुळे मी तो प्रिफर नव्हता केला आता सध्या. तर तुम्ही तो सुद्धा रोड घेऊ शकता, किंवा या रोडनं सुद्धा जरी तुम्ही आलात तरी कुठली हरकत नाही आहे, मॅनेजेबल आहे. तरी अजून इथून मंदिर साधारण 25 किलोमीटर दाखवत आहे, तर एक अर्धा पाऊण तास तर तिथं पोचायला अजून लागेल मला. तर बघूया आपल्याला पुढं कसं काय होतंय. तिरुपतीचा हा रोड खूप छान मेंटेन केला आहे इथल्या कॉर्पोरेशननी. सगळीकडे स्वच्छता पण आहे, आणि डिवायडरमध्ये झाडं वगैरे सारखं पाणी देऊन वगैरे त्यांचं चालूच आहे या ठिकाणी. त्याच्यामुळे आपण एका श्रीमंत, जगातल्या श्रीमंत देवस्थानच्या ठिकाणी आलो आहे असं नक्की वाटायला लागतं. तर बघूया पुढं आपल्याला अजून काय काय बघायला मिळतं या ठिकाणी. फ्लायओव्हर पण खूप सुंदर केलाय बघा तुम्ही. खूप छान वाटतं इथं, हायली डेव्हलप्ड वाटतंय. गर्दी बघा किती आहे, बापरे. हा मेन सर्कल दिसतोय इथला, आणि इथूनच आपल्याला लेफ्ट घेऊन मंदिराकडे जायचं आहे. सगळं वातावरण निर्मिती पण इथं झालेली आहे. जिकडे तिकडे श्रीनिवासा गोविंदा हेच गाणं लागलंय. वा. इतकी ट्रॅफिक असल्यामुळेच वरती जायला वेळ लागतोय बहुतेक, कारण कंजेशन पण दाखवतंय पुढं. वा वा, मन अतिशय प्रसन्न झालं इथं येऊन. भरपूर रिक्षा, बसेस, गाड्याच आहे तिकडे. ट्रॅफिक खूप आहे. पुढे एक सिक्युरिटी चेक पॉईंट म्हणतात, मी बघितलं होतं बहुतेक तिथं. त्या ठिकाणी सगळ्या गाड्यांची चेकिंग वगैरे होते, आणि त्याला पण त्यांनी टायमिंग पण ठेवलेलं आहे. संध्याकाळी माझ्या मते 6-7 नंतर ते बंद पण करतात नंतर वरती जाण्यासाठी. त्यामुळे त्या वेळेतच आपल्याला एंट्री मिळते. आता तर काय आपण सकाळी चालू आहे, त्यामुळे तसं काही टेन्शन नाही आहे मला, एंट्री तर मिळून जाईल. बघूया नक्की तिथं काय काय केलं जातं. बाकी इथली स्वच्छता, टापटीप, इथला निसर्ग बघता क्षणी आपल्या नजरेत भरतोय खरं. खूप छान वाटतं इथं. इकडंच जायचं आहे का? हां बरोबर आहे. हां, इथं सिक्युरिटीचा चेकिंग असल्यामुळे इथं बरीच ट्रॅफिक झाली, त्यामुळे रेड पॅच दिसतोय. त्यानंतर पूर्णपणे क्लिअर आहे. तरी आपल्याला अजून 19 मिनिट पोचायला लागतील असं दाखवतंय. बघूया, आपण थोडं लवकरात लवकर जायचा प्रयत्न करूया, म्हणजे आपल्याला पुढं पण जायचं आहे अजून. ओ बापरे, असंख्य गाड्या आहेत. बापरे बाप.
ओ, बाईकसाठी सुपर फास्ट एंट्री आहे इथे. वा वा, चांगली दया दाखवली यांनी. आणि अजिबात कुठला एंट्री चार्ज पण नाही या ठिकाणी. बाकी फोर व्हीलरला वगैरे 50, बसेसला वगैरे त्यापेक्षा त्या पट्टीमध्ये असा चार्जेस आहेत एंट्रीचे. टू व्हीलरला फ्री एंट्री आहे. हां, इथे एक बेसिक चेकिंग केलं जातं आहे. पण तुम्ही फोर व्हीलरची लाईन बघा या ठिकाणी, केवढी लाईन आहे. जवळपास 10-12 लेन्स आहेत ह्या ठिकाणी फोर व्हीलरसाठी. हा जो घाट दिसतोय तो घाट पार करून आपल्याला वरती जायचं आहे. खूप छान रोड डेव्हलप केला यांनी. आणि वरती तुम्ही इथे डोंगर बघू शकताय, ज्या ठिकाणी तिरुपती बालाजीचं मंदिर आहे. तर हा असा घाट आहे. वन वे एंट्री दिसते मला ही. आणि बहुतेक एक्झिट ही दुसऱ्या बाजूने आहे. इकडून सगळे नाही नाही, पलीकडच्या साईडला एक लेन आहे, पण तिकडनं कुणीच येत नाही. ते बहुतेक का मोकळी ठेवली आहे काही समजत नाही. पण सध्या तरी वाहतूक एकाच बाजूने चालू आहे. आणि वरती तुम्ही तो डोंगर बघू शकता, किती सुंदर दिसतोय. मस्त आहे सगळं, खूप छान वाटतं. अजूनही 17 किलोमीटर आहे. 17 किलोमीटरचा घाट आहे, पण 33 मिनिट दाखवते वरती पोचायला. अरे बापरे. बरं, ठीक आहे, बघूया आपण. पण या रोडवरून तुम्हाला जाताना खूप छान वाटेल खरं. तर मित्रांनो, फायनली मी तिरुपती मंदिरापाशी येऊन पोचलोय. मंदिर आता फक्त 500 मीटर वरतीच आहे. खूप छान वातावरण आहे इथं, थंड पण आहे. आणि सगळ्या सोयी सुविधा वगैरे एकदम अप टू द मार्क आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची नेक्स्ट ट्रिप इथं नक्की प्लॅन करा. इथूनच मंदिरासाठी एंट्रन्स गेट आहे. हे एंट्रन्स नंबर 7. हे सगळे आहेत माझे नवीन सब्सक्राइबर. आप सब्सक्राइब करो, आप दोनों को भी दिया है मैंने, सब्सक्राइब करो आप भी, इनसे ले लो आप. हाँ, और मेरा चैनल देखना मराठी में, लेकिन मराठी थोड़ा सीख के वो भी देख लेना आप. हाँ, मंगेश आउटिंग्स करके है, मंगेश आउटिंग्स. हाँ, इसमें इनके पास है. हाँ, ठीक है ठीक है ठीक है, चलेगा चलेगा. ओके ओके, बाय बाय. हां, थँक्यू 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 थँक्यू. तर मित्रांनो, सुखद आठवणींची शिदोरी घेऊन आपण तिरुपतीला रामराम करूया. दर्शन तर माझं काही इथं झालं नाही, कारण इथं दर्शन घ्यायचं म्हणजे त्यासाठी आधी बरीच व्यवस्था करून घ्यावं लागतं. पण अगदी 1 दिवसापूर्वी मी ही माझी ट्रिप ठरवल्यामुळे तसं मला काही करता आलं नाही. आणि तसं बघायला गेलं तर आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा मी तिरुपतीला येऊन गेलो आहे. आणि काही वर्षांपूर्वी, त्याला झाले आता 4-5 वर्ष माझ्या मते झाले असतील, किंवा त्यापेक्षा थोडेसे जास्त झाले असतील. तर मी तिरुपतीला 4-5 वेळा येऊन गेलो आहे. त्यामुळं सध्या यावेळी माझे तसं डोक्यात काही नव्हतं. पण ऑन द वे तिरुपती लागत असल्यामुळे इथं येऊन जाणं हे माझं कर्तव्यच होतं. त्याच्यामुळे मी इथं येऊन गेलो. आता बघूया पुढच्या वेळी कधी आपल्याला तिरुपती पुन्हा एकदा इथं बोलवतोय, तेव्हा नक्की येऊया. पण एक गोष्ट मात्र मला अगदी खूप आनंद देणारी खरंच आहे, की एवढ्या लांबून 1000 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग करून आपण टू व्हीलरवरती या ठिकाणी येतो. तर त्यामध्येच बहुतेक आपल्याला देव मिळाला असं मी मानतो. दर्शन झालं असतं तर चांगलीच गोष्ट आहे, पण काही हरकत नाही. देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाईम. त्यामुळे पुढच्या वर्षी किंवा पुढच्या वेळी नक्की येण्याचा मी इकडे प्रयत्न करेन. लोक तसं बघायला गेलं तर विमानाने या ठिकाणी येतात, बसनं, किंवा बसनं तर सोडून द्या, रेल्वे, अशा पद्धतीनं लोक खूप लांबचा प्रवास असल्यामुळे आरामदायी व्हावं म्हणून या ठिकाणी सोयीसुविधांनी लोक इथे येतात. पण तसं
माझ्या बाबतीत नाही आहे, कारण मला पुढे पण जायचं आहे आणि बरीचशी अजून ठिकाणं पण कव्हर करायची आहेत. त्याच्यामुळे हे ठिकाण आपण पुढच्या वेळेसाठी ठेवूया. आणि आपण आता जे पुढचं आपलं डेस्टिनेशन आहे कांचीपुरम, ज्या ठिकाणी आता मी स्टे करणार आहे, तर त्या ठिकाणी आपण आता जाऊया. आता आपण भेटूया डायरेक्ट कांचीपुरममध्ये. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण प्रवेश केला आहे आता आपल्या या दौऱ्याच्या तिसऱ्या राज्यामध्ये, की ज्याचं नाव आहे तामिळनाडू. आणि तामिळनाडूमधलं आपलं पहिलं डेस्टिनेशन असणार आहे कांचीपुरम, त्याच्यानंतर महाबलीपुरम आणि मग चेन्नई. असे 3 डेस्टिनेशन तामिळनाडूमधले आहेत. तर पुढचे व्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहेत, तुम्ही बघत राहा.